पुणे जिल्ह्यात 3 नव्या महापालिका होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा. चाकण, हिंजवडी आणि मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची भागातही एक महापालिका करणार. अजित पवारांकडून वाहतूक कोंडीच्या परिस्थितीचा आढावा. पोलीस आयुक्तांना सुनावलं तर हॉटेलमधील जेवणावरूनही मिश्किल टिप्पणी. 11 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा. निवडणुकीत मतांची चोरी झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपांवरती इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत. महाराष्ट्रात तब्बल 40 लाख संशयित मतदार. पत्रकार परिषदेत राहुल गांधींचा गंभीर आरोप. तर शपथपत्र सादर करा म्हणत निवडणूक आयोगाकडनं आज भेटीचं निमंत्रण. दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट. राहुल गांधींच्या घरी झालेल्या बैठकीच्या वेळी दोघींमध्ये चर्चा झाल्याची माहिती. कबूतरखान्यांवरची बंदी कायम. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचं केलं स्पष्ट. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पालिका आणि सरकारने निर्णय घेण्याचे निर्देश. महादेवी हत्तीणीबाबत महाधिवक्त्यांसह मठाच्या आणि वनताराच्या वकिलांची आज होणार चर्चा. आज याचिकेचा मसुदा निश्चित करून सुप्रीम कोर्टात करणार पुनर्विचार याचिका. यंदा अनंत चतुर्दशी आणि गोपाळ काल्याची सुट्टी नाही. सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय. सार्वजनिक सुट्टी पूर्ववत करा. गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांवर महिला आयोगाचे गंभीर आरोप. चित्रपटात काम देण्याच्या आमिषानं मुलींवर लैंगिक अत्याचार. तर महिलेची तक्रार आहे हे पोलिसांनी सांगावं, खडसेंचं आव्हान. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीकडनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वीकारला सत्कार. जामिनावरती बाहेर असलेल्या विनोद गंगणेनं केला सत्कार. तर बावनकुळेंनीही दिली शाबासकीची थाप. सोलापुरामध्ये गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण करून हत्येचा प्रयत्न. अपहरणकर्ता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समर्थक असल्याची माहिती. आरोपीसह 6 साथीदारांना पोलिसांकडून अटक. टॅरिफ वॉरला नववळण. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर चीन चक्क भारताच्या बाजूने. व्यापार धोरणांचा गैरवापर होत असल्याची अमेरिकेवर टीका. उत्तराखंडमधल्या पुरात अडकलेल्या पर्यटकांसाठी ऑपरेशन एअरलिफ्ट. आतापर्यंत 372 पर्यटकांना एअरलिफ्ट करून बाहेर काढलं. महाराष्ट्रातील 35 पर्यटकांचा समावेश आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.